स्ट्रायकर एंडला सुमित, नॉन स्ट्रायकर एंडला भूपेश. पाहूया पहिला चेंडू, इथं मात्र टाकलेला चेंडू, रिलीज केलेला चेंडू, पहिला चेंडू वाईट चेंडू, स्क्वेअर मारा आणि इथं मात्र पहिला श्री गणेश होते धावांचा. एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. पहिल्या धावेने मात्र श्री गणेश करतोय दिवा असंघ. दिवा असंघाचा विचार केला तर एक फॉर्म मध्ये इन फॉर्म असलेला संघ, चांगला क्रिकेट सातत्याने त्यांच्या देखील आपण पाहत असतो आणि तो आपण पाहतोय. आता मात्र पहिला चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू, बॅक टू बॅक दोन वाईड इथं टाकतो सिद्धू कुमार. कुठेतरी प्रेशर सिद्धू कुमार यांच्यावरती दिसतोय की काय. पहिला दोन चेंडू मात्र हाताळले, दोन्ही चेंडू मात्र वाईट चेंडू, म्हणजे अर्थातच 0 चेंडू आणि 2 धाव, म्हणजे अजूनही षटकाला सुरुवात झालेली नाही परंतु 2 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या गेलेल्या आहेत. आणि आता मात्र पहिला चेंडू पाहूया कशा पद्धतीने रिलीज करतोय. फलंदाजाचा मोरर नक्कीच चांगला हाय आहे आणि इथं मात्र पहिला चेंडू उसळतोय, मारतोय, हिट करतोय, इथं येतोय हाय अँड हँडसम षटकार. पहिलाच मात्र षटकार मारला जातोय इथं सिद्धू कुमार वरती, इथं अटॅक केला जातोय आणि मात्र षटकाराच्या स्वरूपाने मात्र इथं सुरुवात होते आणि मात्र एक चेंडू आतापर्यंत रिलीज करून घाला आणि 8 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. पाहूया कमबॅक करावा लागेल सिद्धू कुमारला, चांगली गोलंदाजी करावी लागेल, सातत्याने निर्धाव चेंडू टाकावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, कारण की सुमित सारखा एक तगडा फलंदाज मात्र आपण पाहतोय बॅटिंग इन वरती. इथं मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि खरपूस समाचार घेतला जातोय. इथं मात्र चौकार येतोय आणि चांगली सुरुवात मात्र पाहता पण दिवा असंघाकडनं. आता मात्र चौकार आणि षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या उसळी घेते, धावसंख्याला आकार येते. 2 चेंडू आतापर्यंत रिलीज केल्या गेल्यात आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्यांचा विचार केला तर 12 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी महागडं ठरतोय सिद्धांत कुंभार आणि चांगल्या पद्धतीचा हा गोलंदाज मात्र चांगलं स्विंग देखील करतो परंतु कुठेतरी बॉल त्याच्या ग्रीपमध्ये बसत नाही आणि सुमित मात्र त्याची चांगल्या पद्धतीने धुलाई करताना पाहतोय आपण. चांगली धुलाई म्हणता येईल याला, कारण की षटकार आला, चौकार आला आणि आता मात्र काय चेंडू हाताळेल ते पाहूया. येणारा बॉल ठरवेल, येणारी बॅटिंग मात्र कशी करते सुमित. इथून पुढे मात्र सिद्धूला कमबॅक करावा लागेल. सिद्धू मात्र चांगला बॉलर आहे, चांगला गोलंदाज आहे, तर्रास गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी सातत्याने तो करत असतो आणि त्याला कमबॅक करावं लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल शिरवणे संघाला, कारण की मोठ्या धावा जर उभ्या झाल्या तर नक्कीच शिरवणे संघाला देखील डोकेदुखी होऊ शकते. परंतु दिवा संघाचा नक्कीच मानस राहील की मोठी धावसंख्या उभी करावी. आणि इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला जातोय, इथं मात्र येतोय निर्धाव चेंडू, चांगला चेंडू फेकला जातोय. आता मात्र कमबॅक करून दाखवते आणि हा कमबॅक केलेला चेंडू काय असतो ते दाखवते सिद्धू कुमार. आता मात्र तिसरा चेंडू समाप्त करते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4था चेंडू या षटकातील, अजूनही 3 चेंडू शिल्लक बाकी असतील. इथं मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा सातत्याने बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. कुठेतरी लाईन लेंथ बिघडली होती, ती लाईन लेंथ मात्र परत एकदा कमबॅक करतोय आणि ती दाखवतोय आणि आता मात्र चांगले चेंडू रिलीज करतोय सातत्याने 2 डॉट. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी संघ मात्र बॅकफुटवरती ढकलला होता, सिद्धू कुंभार स्वतः बॅकफुटवरती गेला होता. त्यानंतर मात्र कमबॅक कसं करायचं तर कमबॅक काय करतोय तर 2 चेंडू सातत्याने निर्धाव टाकले जातात. आता मात्र 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते सिद्धू कुंभार. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येत होता परंतु बाईकच्या स्वरूपाने मात्र डी झोन मध्ये जातोय. चांगला चेंडू रिलीज केला आणि मात्र 13 धावा धावफलकावरती. मोठी धावसंख्या दिसत असताना पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थांबवतोय परंतु अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असलेल्या षटकातील. आतापर्यंत तब्बल 13 धावा खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये. पाहूया काय करतोय शेवटच्या चेंडूमध्ये. विकेट काढतोय, डॉट काढतोय की षटकार येतो. इथं मात्र डॉट चेंडू, सातत्याने चांगली गोलंदाजी आणि कमबॅक करून देतो शिरवणे संघाला सिद्धू कुंभार. इथं मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती. काय फॉर्म मध्ये दिसत होता दिवा असंघ, काय बॅटिंग करत होता सुमित, अतिशय अफलातून बॅटिंग करत होता. षटकार आला होता, चौकार आला होता, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक डॉट चेंडू 2, त्यानंतर मात्र 22च्या स्वरूपाने 1 धाव, त्यानंतर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. अशा स्वरूपाने पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. पाहूया नवीन गोलंदाज सूर्या
इट इज सूर्याच्या बद्दल म्हणायचं झालं तर सूर्या हा अष्टपैलू खेळाडू आहे शिरवणे संघासाठी. सातत्याने चांगली गोलंदाजी, सातत्याने चांगली फलंदाजी करणे हा सूर्याचा छंद आहे. कारण की जर पाहिलं आपण त्याला अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला आपण तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मुंबई असो, ठाणा असो, रायगड असो, असा पूर्ण महाराष्ट्रभर हा फिरणारा खेळाडू सूर्या मात्र 30+ खेळ खेळताना आपण पाहतो शिरवण्यासाठी. आणि पाहूया सूर्या मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय आपण. पुन्हा एकदा सूर्या पाहूया गोलंदाजीच्या बोहुल्यावरती. इथं मात्र उडवला फटका, आपलातून शॉट येतोय, फटका हाय अँड हँडसम षटकार. धाव संख्या वेगाने वाढते, झपाटीने वाढते. आता मात्र धाव संख्या वेग घेते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 19. इथून पुढे सूर्याला देखील कमबॅक करावं लागेल, ज्याप्रमाणे सिद्धू कुमार यांनी कमबॅक करून दिलं होतं संघाला. इथं मात्र सूर्याला पहिल्याच चेंडूवरती अटॅक इन क्रिकेट, पहिल्याच चेंडूवरती इथं मात्र सूर्याला कमबॅक करावून द्यावं लागेल. कारण की पहिल्याच चेंडूवरती मात्र हा भूपेशने केलेला कडा प्रहार, षटकार, जबरदस्त बॅटिंग. भूपेश देखील दाखवते आपले मनसोबे साफ करते, आपले हात खोलतोय आणि चांगली बॅटिंगचा दर्जा मात्र भूपेशच्या माध्यमातून देखील पाहतोय. इथं मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मात्र वाईट चेंडूचा इशारा येतो, वाईट बॉलने इथं भरणा घातला जातो आणि इथं मात्र एक धाव मात्र धावसंख्या वाढते. 20 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आता मात्र सूर्याला काहीतरी चमत्कार करावा लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. भूपेश मात्र जर पाहिलं आपण तर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत आलेलो आहे, चांगली बॅटिंग त्याची. इथं मात्र टाकलेला चेंडू मात्र चांगला फटका खेळून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षण करते, थ्रो करते, तोपर्यंत इथं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्यांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या 22. इथून मात्र विकेट काढावी लागेल कारण की सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. चांगली बॅटिंग मात्र सलामीची जोडी सातत्याने करत आहे. मगाच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं दिवा संघाला खेळताना चांगली बॅटिंग मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. आता मात्र पुन्हा एकदा सूर्या आता मात्र चकवतोय पूर्णपणे. मात्र इथं वाईटचा मारा, वाईट बॉल. इथं मात्र एक धाव जरूर भेटेल. 23 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा सूर्या इथून मात्र उचलतोय, फेकतोय, येतोय, हाय अँड हँडसम मिड विकेटच्या दिशेने आलेला खणखणीत षटकार. इथं मात्र जर विचार केला एकंदरीत सूर्यासारखा मोठा गोलंदाज आणि सूर्यावरती मात्र केलेला हल्ला, भूपेश यांचा जो हल्ला आहे तो तगडा हल्ला आहे. कारण की जर विचार केला लॉंग ऑफच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने आलेले कडे प्रहार, जबरदस्त फटके आणि चांगले षटकार मात्र इथं पाहतोय आपण त्याच्या माध्यमातून देखील. आता मात्र कमबॅक करून द्यावं लागेल, विकेट काढावं लागेल, सूर्याला काहीतरी जादू करावी लागेल. कारण सूर्या एक चांगला गोलंदाज आहे परंतु इथं सातत्याने खराब गोलंदाजी, प्रेशर मात्र सूर्यावरती दिसतोय आणि सूर्या मात्र कुठेतरी प्रेशरमध्ये आलेला दिसतोय. प्रेशर रिलीज करावा लागेल, थोडंसं प्लंबिंग व्हावं लागेल, थोडंसं डोकं लावावं लागेल आणि चांगलं गोलंदाजी करावी लागेल. कारण फलंदाजाचा विचार केला तर चांगली फलंदाजी मात्र दिवा असंग करतोय या ठिकाणी. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला, इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतली जाईल आणि हा डॉट चेंडू येतोय. पाहूया पुन्हा एकदा धावसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र चांगला फटका येतोय परंतु चौकार येतोय. मिड ऑफच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार, चांगला फटका मात्र खेळून काढला गेला आणि इथं मात्र
अफलातून फटकेबाजी पाहतोय आपण भूपेशच्या माध्यमातून. भूपेशचा विचार केला तर चांगली फटकेबाजी या षटकामध्ये, जवळपास 2 षटकार, 1 चौकार, 1 2, म्हणजे अशा पद्धतीने चांगली खेळी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. जवळपास 18 धावांवरती आणि या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या गेल्या सूर्याकडून. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र मारलेला फटका मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षक मात्र रॉकी इथं फिल्डिंग करेल, थ्रो करेल तो बंद. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली जाते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. मात्र आत्ता मात्र गोलंदाजी मार्कवरती मी मगाशी म्हटलं होतं 60+ असलेला हा खेळाडू तानाजी काका भोईर, आणि मात्र काय कमाल करतोय ते आपल्याला येणाऱ्या षटकामध्ये समजेल. कारण की आता मात्र कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल. आता खरी गरज आहे गोलंदाजी करण्याची, आता खरी गरज आहे चांगली गोलंदाजी टाकण्याची. कारण की 35 धावा जवळपास 2 षटकामध्ये खर्च केल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करून देणारं षटक ठरते की नाही ठरत हे येणारे 6 चेंडू सांगतील. कारण की जर बॅटिंगचा विचार केला तर सलामीची जोडी मैदानामध्ये दोन्ही बॅटर मात्र इन फॉर्ममध्ये असलेले बॅटर चांगली बॅटिंग करत आहेत, सातत्याने चौकार षटकाराची आतिषबाजी करत आहेत. आणि आत्ता मात्र तानाजी काका भोईर मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आत्ता मात्र पहिला चेंडू मात्र इथं उडवले मनीष पाटील सज्ज. इथं मात्र पहिला विकेट येतोय आणि विकेट काढतो. मी म्हटलं होतं कमबॅक करून द्यावं लागेल आणि तानाजी काका भोईर मात्र कमबॅक करून देते. पहिल्या चेंडूवरती मात्र इथं विकेट काढतोय आणि भूपेश सारखा मोठा फलंदाज मात्र आपल्या जाल्यामध्ये अडकवतोय आणि भूपेश जाते तंबूच्या आश्रयाला. मात्र इथून पुढे 1 बाद अशी स्थिती असणार आहे दिवा संघाची. 35 धावांवरती पहिला विकेट, पहिला गडी बाद. मात्र चांगली फलंदाजी सातत्याने आपण पाहिली. सात चेंडू आणि 17 धावाची बहारदार इनिंग खेळून भूपेश मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय धीरज. आता मात्र तानाजी काकाचं षटक जर पाहिलं आपण 2 षटकात जरूर 35 धावा आल्यात, पण पहिल्या चेंडूमध्ये जे विकेटची गरज होती तो विकेट कुठेतरी मिळणे गरजेचं होतं आणि तो विकेट काढून देण्यामध्ये यशस्वी ठरतोय आमचा हा लेजंड प्लेअर याच्यासाठी की 60 क्रॉस असलेला हा प्लेअर आहे. आणि त्या 60 क्रॉस असल्यानंतर देखील आज आपण सातत्याने त्याला मॅच खेळताना पाहतोय. 30+ मॅचेस खेळतात आणि AKPL अग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये देखील खेळताना आपण त्याला पाहणार आहोत. पाहूया पुन्हा एकदा. तानाजी काका भोईर मात्र दुसरा बॉल हाताळण्यासाठी फलंदाजीसाठी मात्र धीरज. पाहूया धीरज काय करतोय या बॉलवरती. इथं मात्र उचललाय अतिशय देखणा शॉट येतोय षटकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला हा खणखणीत षटकार. आता मात्र समाचार घेतोय फलंदाज धीरज. धीरज आला आणि मात्र मॅच बॉल इथून पुढे जर शिरवणे संघाला मॅच मध्ये राहायचं असेल तर कमबॅक करावं लागेल. कारण की पहिल्या बॉलावरती मात्र चांगला कमबॅक करून दिला होता तानाजी काका यांनी. मात्र त्यानंतर मात्र कुठेतरी दुसऱ्या बॉलावरती मात्र घणाघाती प्रहार षटकार आला आणि आता मात्र पुन्हा एकदा धीरज मात्र तयार आहे. कारण की धीरजच्या बॅटमधून आलेला पहिल्या चेंडूवरती मात्र सेट होऊन आला होता की काय पॅव्हेलियनमधून येतानाच आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार उडवला आणि आता मात्र पुन्हा एकदा इथं मात्र चक्कवलाय, फसवलाय, परंतु क्षेत्ररक्षक खूप लांब. मात्र इथं मात्र 1च धावावरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय तानाजी काका. आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी मात्र तानाजी भोईर यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. 1च धाव खर्च केली गेली. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धाव. पाहूया पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज तानाजी भोईर. आता मात्र टाकलेला चेंडू मात्र पुन्हा एकदा मनीष पाटील सज्ज, परंतु खूप लांब पडणार. तोपर्यंत मात्र इथं सरळ डी झोन मध्ये जातोय चेंडू. 1च धाव भेटेल. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 43.
आतापर्यंत 4 चेंडू तानाजी काका यांनी रिलीज केलेत आणि 8 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात आणि 1 विकेट देखील घेतला गेले त्यांच्याकडनं. पाहूया पुन्हा एकदा काय करतील ते, कारण की चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहिली जाते. आता मात्र गरज आहे संघाला विकेटची. पाहूया काय करतात या चेंडूवरती. इथं मात्र बनवला चेंडू, फुलटॉस करून घेतला चेंडू आणि चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. षटकार. 49 धावा तब्बल आतापर्यंत. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र चकवत आहे, परंतु एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट होती की काय, परंतु इथं नॉट आउट आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 51-51 3 षटकाच्या समाप्तीनंतर. इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल, कारण की तानाजी काकांचा देखील हा षटक देखील महागडं ठरलं आहे. कारण की 1 विकेट जरूर आला होता, परंतु त्या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले. त्यानंतर मात्र आत्ता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती मनीष पाटील. पाहूया डेथ ओव्हरचा हा स्पेशलिस्ट बॉलर शिरवणे संघाकडनं सातत्याने टाकत असतो. मात्र आता मात्र खरी गरज आहे कमबॅक करून देण्याची, कारण धावसंख्यांचा विचार केला खूप मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरतोय संघ. इथं मात्र पहिला चेंडू वाईड बॉल नंतर मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 52-52. तिथून नाही इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला, परंतु क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेने मात्र धावसंख्या 53-53 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत मात्र बॅटिंगचा विचार केला तर चांगली बॅटिंग मात्र आपण सुमित आणि धीरजच्या माध्यमातून पाहतोय. सुमित मात्र 9 चेंडू आणि 20 धावांवरती खेळतोय, चांगली खेळी साकारतोय, चांगला खेळ दाखवतोय. आणि मात्र शेवटचा षटक प्रगतीपथावरती मात्र इथं टाकलेला चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. वाईटचा बॉल, वाईट चेंडूनी मात्र इथं भरणा केला आणि 1 धाव मात्र अजूनही स्कोअरबोर्डमध्ये ॲड होईल. एका धावेने मात्र समाधान मानावे लागेल. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा आलेला खणखणीत पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला दिलेली सलामी. चौकार. इथून पुढे मात्र अजूनही विचार केला तर मोठी धावसंख्याच्या अग्रेसर असलेला दिवा असंघ, जर धावसंख्याचा विचार केला तर 58 धावा आतापर्यंत धावफलका. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. पाहूया कितपर्यंत धावा उभारण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो दिवा संघ. इथून पुढे चांगला फटका, चांगली गोलंदाजी. मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगला फेकी इथं किरण कुंभारच्या माध्यमातून आणि परत एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मनीष पाटील. कारण की जर विचार केला आपण या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू टाकायच्यात आणि 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र रोखावं लागेल, कारण मोठी धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. इथं मात्र उडवलाय, हाय अँड हँडसम येतोय हा खणखणीत मिडॉनच्या दिशेने मारलेला बहारदार षटकार. 65 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. मला वाटते तगडी धावसंख्या आतापर्यंत जर विचार केला आपण तर खूप मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये दिवा असंघ यशस्वी ठरतोय.
इथं मात्र उडवलाय पुन्हा एकदा अतिशय देखना सुरेख लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला खणखणीत षटकार 72 धावा किती आल्या 71 धावा झालेल्या आहेत 71 धावा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील आता मात्र पाहू या शेवटच्या चेंडूमध्ये काय घडतंय ते इथं मात्र उडवलाय येते अजून एक षटकार सगर्भ चेंडूंवरती मात्र इथं बॅक टू बॅक षटकार येत आहेत आता मात्र धावसंख्यांचा विचार केला आपण तर 77 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 78 धावांचा बिग मोठी टोटल मात्र चेस करण्यासाठी दिली गेलेली आहे शिरवणे संघाला पहिल्या षटकामध्ये सिद्धूंनी खर्च केल्या होत्या 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये सूर्यानी खर्च केल्या 22 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तानाजी काकांनी जवळपास 16 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली आणि चौथ्या षटकामध्ये मनीष पाटीलने 26 धावा खर्च केल्या गेल्या अशा पद्धतीने जर विचार केला आपण तर जवळपास 77 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि 78 धावांचं आव्हान असेल मिस टाइमिंग भी 6 जाऊ घेशील काय हवा पण चालू आहे तो कॅच होती औरो 78 ना 70 जिंकला 70 पहिले एक जास्त आपलं काय चाललं बघले की नाही सगळं आपल्या आपल्याला बॉलर काय काका दाबता होता फक्त स्पिन मध्ये काकाने घाई टेकला म्हणून तो बॉल तो फुटून गेला हा काकाने घाई टेकला बॉल चला 78 धावांचा टार्गेट असेल 78 सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते सिद्धू कुंभार आणि राकेश पाटील
क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर चेस होऊ शकतो अशा पद्धतीचा हा क्रिकेट. आणि इथं मात्र फिरवतो शॉट पळवतोय मात्र हाय अँड हँडसम चौकार चांगला. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती मनसोबे साफ करतोय मात्र कडे प्रहार करायला सुरुवात केली जाते. राकेश पाटील याचा आलेला हा धमाका आणि चौकाराने मात्र सुरुवात करून देते. 2 चेंडू रिलीज केल्यात आतापर्यंत आणि धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती. राकेशचा जर विचार केला तर मगाशच्या सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारले गेले होते. 4 चौकार मारून मात्र सुरुवात करून दिली होती. तोच राकेश मात्र इथं आता पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात करून देते. आता मात्र कुठेतरी प्रेशर मात्र दिवा संघ देखील दाखवते कारण की स्टार्टिंगला सुरुवात केली तेव्हा एकदा फक्त सिंगल भेटली आणि आता मात्र थोडासा गोलंदाज देखील फ्लम्बिंग होताना दिसतो आपल्याला कारण की राकेश आले चौकार. पाहूया तिसऱ्या चेंडूमध्ये राकेश काय करतोय संघासाठी. इथून मात्र उचललाय स्ट्रेट ड्राईव्ह येतोय हँड हँडसम. मॅच अजून सोडलेली नाही मित्रांनो शिरवली संघाने की राकेश पाटील ऑन अ फायर. मी म्हटलं होतं मगाशीच की राकेश चांगल्या फॉर्ममध्ये अतिशय कडी प्रहार त्याच्याकडनं केले जातात आणि चांगली फलंदाजी सातत्याने त्याच्या देखील केली जाते. तुर्ब्याला जर आपण मॅच पाहिली असेल 30+ची तर 35 धावांची बहारदार इनिंग त्याच्या बॅटमधून आली होती. तशाच पद्धतीची इनिंग त्याला आता देखील सजवावी लागेल. राकेश करू शकतो. राकेशकडे मोठे फटके आहेत. शॉर्ट सिलेक्शन आहे. चांगल्या पद्धतीने चौकार खेचू शकतो. चांगल्या पद्धतीने षटकार मारू शकतो. पाहूया राकेश पाटील काय करतोय संघासाठी. कारण राकेशचा विचार केला तर ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो कारण राकेश हा एक चांगला बहारदार क्रिकेटर आहे. पाहूया या चेंडूवरती काय करतोय. आता पण एक षटकार एक चौकार. इथं मात्र पंचांकडनं मात्र 1 धाव मात्र इथं जरूर येते. 1 धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोचते 12. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून पुढे जर मोठा फटका एखादा आला तर पहिला षटक मात्र चांगल्या पद्धतीनं खेळून काढल्याचा विषय. आता मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू टप्प्यावरती बॉल टाकला जातो आणि मात्र आतमध्ये सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया सिद्धू कुंभार काय करते. सिद्धू कुंभारला देखील हात खोळावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. सिद्धू कुंभार देखील मोठे फटके आहेत. पाहूया कुठल्या पद्धतीचा शॉर्ट सिलेक्शन करतोय की काय करतोय. इथून पुढे मात्र मारला मोठा फटका परंतु सरळ डी झोन मध्ये जातोय चेंडू. 1 धावासाठी धावसंख्या आकार घेते. पहिला षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. जर आपण विचार केलं तर शिरवणे संघाने देखील सिद्धू कुंभार यांनी षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये देखील 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र सूर्याच्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. पाहूया या षटकामध्ये किती धावा येतात जमवतात कारण की आतापर्यंत जर विचार केला तर 13 धावा 1 षटक समाप्त. नवीन गोलंदाज रोशन. यस पाहूया पुन्हा एकदा राकेश पाटील वरती पूर्ण दारमदार असेल कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत फक्त 13 धावा खर्च केल्या गेल्या आणि रोशन येतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुन्हा एकदा. इथं मात्र पहिल्या चेंडूमध्ये भिडकावून देतोय. मिड विकेटच्या दिशेने येतोय. हाय अँड हँडसम षटकार. या 6 धावांनी मात्र सुरुवात केली जाते. मगाशी देखील आपण मॅच पाहिली असेल ना पहिल्या ओव्हरपासून तर सेम सिच्युएशन 13 धावा खर्च केल्या होत्या सिद्धू कुंभारने आणि सूर्याच्या पहिल्याच बॉलावरती षटकार आला होता. त्याच स्थितीमध्ये कुठेतरी मॅच दिसतोय अजूनही. दोन्ही इनिंगमध्ये आपण पाहत असताना सेम ॲक्शन रिप्ले. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील 19 धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्या जातात. इथून पुढे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही मोठे फटके खेळावे लागतील. एक मोठा षटक कुठेतरी मॅचमध्ये घेऊन येऊन जाऊ शकतो शिरवणे संघाला. पाहूया मॅचमध्ये घमासान अजूनही सुरू आहे. इथं मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव देखील घेतली गेली नाही. 19 धावा धाव फलकावरती. धावसंख्या स्थगित. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन इथं मात्र उडवलाय. हाय अँड हँडसम येतोय राकेश पाटीलच्या बॅटमधून आणखी एक प्रहार. खणखणीत षटकार.
धाव संख्या 25-25. अतिशय घनगती प्रहार येतोय षटकार. राकेश पाटील ऑन फायर. सांगू मी काही नाही बोला. हॅलो आता मात्र राकेश पाटील मात्र आपले मनसोबे साफ करतोय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. अतिशय जबरदस्त कडक बॅटिंग आता पाहतोय. आतापर्यंत 3 षटकार लगवले, 1 चौकार लगवले. अशा रीतीने चांगली फलंदाजी मात्र या 24 धावांवरती खेळतोय तो वैयक्तिक. आता मात्र पाहूया काय करतोय संघासाठी. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 25 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न पसतोय. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. पाहूया काय करतो या 2 चेंडूमध्ये, कारण की अजूनही मोठा फटका आला तर मॅच मध्ये अजूनही जिवंतपणा असेल, मॅच अजूनही जिवंत असेल. पाहूया मोठा फटका मारतोय का, काय करतोय राकेश पाटील. राकेश पाटील ऑन फायर. चांगली फलंदाजी मात्र राकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथं मात्र चांगले फटकेबाजी मात्र इथं आपण पाहतोय. एकच धाव मात्र जरूर भेटेल. एका धावेने मात्र समाधान मानावे लागेल. धावसंख्या 26. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून मात्र मोठा फटका येणे गरजेचं आहे. मोठा फटका आला तर काहीतरी चांगलं घडू शकतं शिरवणे संघासाठी. पाहूया आता मात्र विरावलाय. येतोय हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या 32-32. 32-32. राकेश पाटील आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. 12 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता असेल. राकेश पाटील आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. संजय दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण जर 50 मारली, 50 धावा फटकावल्या तर 2000 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. इथं मात्र मॅच रंगतदार होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. राकेश पाटील आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. आपण जर 50 झलकवली, 50 धावा काढल्या वैयक्तिक, तर आपल्यासाठी 2000 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. संजय दादा पाटील यांच्या माध्यमातून नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते रोशन. पाहूया येणारे चेंडू असतील 12. अजूनही 46 धावांची आवश्यकता असेल. मोठी खेळी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. चला चला स्पीडअप करायचंय. इथं मात्र अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न मात्र कॅप्टनद्वारे आपण पाहतोय. इथं मात्र झेल सुटली जाते, झेल मिल होते. मात्र 2 धावा मात्र इथं धावून काढल्या जातात. या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34-34. इथून पुढे मात्र सर्व षटकारमध्ये चौकारमध्ये डील करावी लागेल. इथं मात्र आला फटका. येतोय हाय अँड हँडसम. रॉकी हँडसमच्या बॅट मधून येतोय षटकार. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 40-40. अजूनही 38 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 10 चेंडू 38 धावा. इथं मात्र राकेश पाटील यांनी धमाका लावलाय, धूम धडाका. आता मात्र तो वैयक्तिक राकेश पाटील यांचा धमाका सुरू असताना धावसंख्या मात्र आपण पाहतो 40 धावांवरती तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि राकेश खेळतोय वैयक्तिक 33 धावांवरती.
एसटीचा संजय पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी राकेश पाटील साठी. वैयक्तिक 50 मारली तर 2000 रुपये राकेश पाटीलला भेटतील. दरम्यान जर विचार केला आपण राकेश पाटीलचा धमाका सुरू आहे शिरवण्याच्या मैदानामध्ये. जर विचार केला आपण तर 11 चेंडू आणि 33 धावा. राकेश पाटील आपली खेळीसाठी 11 चेंडू 33 धावाच्या खेळीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज अविनाश दादा सुतार यांच्याकडनं लागू झालेला आहे. अशीच खेळी करत राहा, पैशांची बरसात होईल. इथं मात्र लय लूट केले होते शिरवण्याचे प्लेयर मात्र मैदानामध्ये शिरवण्या संघाकडनं खेळताना शिरवण्याच्या मैदानावरती. इथं मात्र संजय पाटील यांच्याकडनं 2050 साठी अविनाश नारायण सुतार यांच्याकडनं मात्र 1000 रुपये. इथं मात्र बॉलर्स मात्र थोडेसे प्रेशर मध्ये दिसतात आणि वाईट चेंडू रिलीज केला जातो. वाईट चेंडू नंतर मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 41-41. इथं मात्र मोठी फटकेबाजी चालू आहे आणि कुठेतरी रोशन देखील थोडासा फ्लंबिंग होतोय. रोशन देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथं मात्र मारलेला फटका अख्खूट टप्प्याचा फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. इथं मात्र जेल सुटली जाते. जेल सुटली जाते आणि दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. इथं अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्यांचा विचार केला आपण तर 43 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑफर्सवर ऑफर्स मात्र इथं पाहतो राकेश पाटील साठी. राकेश पाटीलनी जर वैयक्तिक 50 मारली तर 2000 रुपये संजय पाटील यांच्या माध्यमातून आणि 1000 रुपये मात्र समाजसेवक शिरवणे गावचे अविनाश दादा सुतार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे आमच्यापर्यंत. आता मात्र चांगली बॅटिंग मात्र राकेश पाटीलची आपण पाहतो. रोशन मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती. पाहूया पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईड चेंडू, नकारात्मक चेंडू, वाईड चेंडू. पहिल्या लाईन वरनच वाईट चेंडू आहे. पहिल्याच लाईन वरनं वाईट चेंडू आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या या गोष्टीची. पहिल्या लाईन पासूनच वाईड आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा 30+ नियम आहे. 30+ असोसिएशनचा नियम आहे. पहिल्याच लाईन वरनं वाईट चेंडू घोषित केला जाईल. तर हा वाईट चेंडू आहे. हे वाईट चेंडू नंतर मात्र दिवा ए संघामध्ये कुठेतरी चलबिचल बसलेलं आहे कारण की राकेश पाटीलची इनिंग यार मित्रांनो, वड इनिंग, काय इनिंग आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राकेश पाटीलसाठी. जबरदस्त बहारदार इनिंग मात्र पाहतो राकेशकडनं आपण. धुमाकूल घातलेले आहेत. 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे आणखी धावा काढायच्या असतील. आता मात्र आलाय. हो हो हो, वॉट अ शॉट, वॉट अ हिट. येतोय आर पार, सीना पार, छाती पाडून येतोय षटकार. संघाच्या 50 धावा झालेल्या आहेत. संघाच्या 50 धावा झालेल्या आहेत. अजून इथून पुढे 28 धावांची आवश्यकता असेल. 8 बॉल आणि 28 धावा. यापुढे 8 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. दिवा ए संघ जो पूर्णपणे राकेश पाटील 41 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 41 धावा. अफलातून बॅटिंग यार, वड बॅटिंग. 30+ हा खेळाडू, 30+ खेळाडू खेळतोय आणि जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर मात्र मॅचला अजूनपर्यंत पूर्णपणे खोलून ओपन करून ठेवलेले. 8 बॉल 28 धावा. दिवा ए संघाने 78 धावाचा भला मोठा पहाड उभा केला होता. त्याला उत्तर देत असताना मात्र राकेश पाटील ऑन फायर. ऍब्सोल्युटली जबरदस्त मोड मध्ये हा येतोय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय. 41 धावांवरती खेळतोय. चांगली बॅटिंग मात्र सातत्याने राकेश कडनं पाहतोय. त्याच्या जोडीला सिद्धू कुमार देखील चांगली साथ देतोय. पाहूया पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र उडवला चेंडू मात्र इथं 6 येतोय षटकार. षटकार इथं मात्र 47 धावांवरती नाबाद. 47. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 7 चेंडू
14 चेंडू 47 धावांवरती खेळतोय राकेश पाटील. 14 चेंडू आणि 47 धावा. ही मात्र इनिंग आहे ना, अफलातून इनिंग आहे, वेगळीच इनिंग आहे, वेगळ्याच फॉर्म मध्ये असलेला हा बॅटर. आता मात्र 7 बॉल 22 धावा, 22 धावा 7 चेंडू. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय शिरवणीच्या मैदानावरती. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025. 7 बॉल 22 धावा. इथं मात्र उडवला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेल तो पण एक धाव कंप्लीट केली जाते आणि मात्र 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा, 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र शेवटच्या 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. 21. राकेश पाटील वैयक्तिक 15 चेंडू 48 रन. चला पुन्हा एकदा मॅच मध्ये. आता मात्र राकेश पाटील खेळते 15 चेंडू 48 धावांवरती. जरी इनिंग आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे राकेश पाटील साठी. आपलातून बॅटिंग. 6 चेंडू आणि 21 धावा, 21 धावा आणि 6 चेंडू. पाहूया शेवटचा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती विनय. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि मात्र फ्लंबिंग झाला. मात्र आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 5 चेंडू आणि 21 धावा. आणि राकेश पाटीलचा विचार केला तर 16 चेंडू मध्ये 48 धावांवरती नाबाद खेळतो. इथून पुढे शिरवणा संघ देखील टेन्शन मध्ये, दिवा असंघ देखील टेन्शन मध्ये, कारण की समीकरण होतं 6 चेंडू 21 धावा. आता तो समीकरण बदलतोय, 5 चेंडू आणि 21 धावांवरती येतोय. आता मात्र मोठा फटका मारावा लागेल या चेंडूवरती. हिरेन मात्र गोलंदाजी मार्क वरती, राकेश पाटील फॅटिंगच्या मार्क वरती. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. आता मात्र 4 चौकार येतोय, 1 बाउन्स पर. आणि राकेश पाटील 52 नाबाद, 50 धावा, 17 चेंडू आणि तब्बल 52 धावांची यशस्वी केली. बॅट वरती करून दाखवायचे आणि संजय दादा आपले 2000 रुपये देखील पाठवायचे आहेत. बॅट दाखवायचे राकेश पाटील, पॅव्हेलियन बॉक्स जवळ आमच्या बॅट दाखवायचे आपण. Yes, it is a 52, 17 चेंडू आणि 52 धावांची बहारदार इनिंग. आता मात्र इथून पुढे 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल ती शिरवणे असंघाला जिंकण्यासाठी. कारण धावसंख्येचा विचार केला तर 61 धावा तब्बल धावफलकावरती लागलेले आहेत. अजूनही इथून पुढे 4 चेंडू आणि 17 धावा. मित्रांनो, वड मॅच, काय मॅच चालू आहे या शिरवण्याच्या मैदानावरती. दिवा असंघाला वाटलं होतं 78 धावाचा टार्गेट आहे, कुठेतरी एकतर्फी मॅच जाईल की काय, परंतु आता ते दाखवून देतोय मॅच जिंकल्यानंतर. आता मात्र येतोय हाय अँड हँडसम राकेश पाटील ऑन अ फायर. वॉट अ इनिंग यार, वॉट अ इनिंग. इथून पुढे जर मॅच जर जिंकून दिली तर संपूर्ण संघाला 1000 रुपये येतील. मॅच जिंकली तर पूर्ण 1000 रुपये मात्र भेटतील राकेश पाटील. आपल्यासाठी पैशांची लई लूट इथं 30+ संघ असताना देखील. इथून पुढे मात्र समीकरण बदलते. समीकरण येते 3 चेंडू 11 धावा, 3 चेंडू 11 धावा. राकेश पाटील खेळतो वैयक्तिक 58 धावांवरती, 58. मित्रांनो, ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्याकडनं आणखी 1000 रुपये. मॅच जिंकली तर आणखी 1000 रुपये ज्ञानेश्वर सुतार दादा यांच्याकडनं.
पाहूया मॅच इंटरेस्टिंग आहे. दिवा संघ देखील मॅच सोडेल इतक्यात लगेच असं काही वाटत नाही. पाहूया 3 चेंडू 11 धावा. इथं मात्र फिरवला चेंडू मात्र इथं प्लंबिंग झालंय. क्षेत्ररक्षक आलाय. इथं मात्र झेल सोडली जाते. 2 धावा कंप्लीट करतात की काय. इथून 2 धावा कंप्लीट केली जातात. मात्र आता मात्र समीकरण बदलतोय. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 बॉल 9 रन. 2 चेंडू 9 धावा. या बॉलवरती सर्व समीकरण असेल. मॅच खेळते फोन ठेव आद्या याची बोल निसी फोन करते वैयक्तिक 60 धावांवरती गेलतोय हा राकेश पाटील. आणि मात्र आता जर विचार केला तर 2 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 2 चेंडू. दिलो की धडकन पाडणे वाली मॅच बात आपण पाहतोय शिरवण्याच्या मैदानावरती. आता मात्र घडते काय बिघडते काय येणाऱ्या चेंडूवरती सर्व समीकरण समजून जाईल कारण या मॅच मध्ये काय होईल ते आता मात्र पाहायला भेटेल. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू येतोय दणकावतोय. राकेश पाटील ऑन फायर. 66 धावांवरती गेलतोय वैयक्तिक. 20 चेंडू आणि 66 धावांची बहारदार इनिंग राकेश पाटील. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. मित्रांनो मॅच आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या राकेश पाटील साठी. 20 चेंडू आणि 66 धावा. मात्र मॅच कोण जिंकेल कोण हारेल माहिती नाही पण ते राकेश पाटीलने मात्र सर्वांचे मन इथे जिंकलेले आहेत. सगळ्यांना माहिती नाही. चला मॅचच्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस आणि 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. राकेश पाटील मॅचच्या मध्ये काय करते काय बिघडते. शेवटचा चेंडू हाताळेल मात्र हिरेन सामना करेल राकेश पाटील. 20 चेंडू आणि 66 धावांची बहारदार इनिंग. इथून पुढे मात्र राकेश पाटील तुम्ही मॅच पूर्ण काढलेले. पाहूया शेवटच्या बॉलमध्ये राकेश पाटील काय करतोय कारण की 20 चेंडू 66 धावा. बॉल त्याला फुटबॉल सारखा दिसतो. शेवटचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू उतर मात्र इथं मात्र गडबड होते की काय. इथून पुढे मात्र दिवा ए संघ मात्र विजयी होते परंतु हार्ड लक शिरवणे संघ. फुलटॉस पद्धतीचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र काय इनिंग. वॉड इनिंग यार वॉड इनिंग. 21 बॉल 67 धावा. 21 चेंडू आणि 67 धावा. काय इनिंग खेळलाय यार. जबरदस्त इनिंग बहारदार इनिंग. जबरदस्त इनिंगच्या जोरावरती मात्र राकेश पाटीलने धुमाकूल धुवाधार फलंदाजी मात्र केली. अतिशय बहारदार इनिंग. 1 हँडेड इनिंग. 21 चेंडू आणि 67 धावा. 21 चेंडू आणि 67 धावा. आपला तुंबडी दिवा संघ जरी मॅच जिंकला असेल तरी मात्र मन जिंकणारा प्लेयर म्हणजे राकेश पाटील. ॲब्सोल्युटली सुपर. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून आणि मात्र काय इनिंग केलं. 78 धावाचा हा बिग चेस मात्र 76 धावापर्यंत मजल मारली. 76 धावापर्यंत मजल मारली आणि हायर मॉडल राकेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर संजय महादेव पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपये रोख प्राईज 50 साठी. त्यानंतर 1000 रुपयाचा रोख प्राईज अविनाश नारायण सुतार समाजसेवक शिरवणे यांच्याकडनं. टोटल 3000 आणि मॅन ऑफ द मॅच सन्माननीय ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. राकेश पाटील आपण या 3000 रुपये रोख आणि मॅन ऑफ द मॅच. 21 चेंडू आणि 66 धावा. इनिंग आवडले असेल तर जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. 3000 रुपये रोख कॅश आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी.
जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द मॅच 67 धावा, 21 चेंडू आणि 67 धावा. अफलातून बहारदार तुफान फलंदाजी. मॅच जरी शिरवली संघ हारला असेल तर राकेश पाटीलने मात्र सर्वांचे मन जिंकलेले. आणि आता मात्र यापुढील सूत्रसंचालन कॉमेंट्री बॉक्समध्ये मी थोड्याच टायमामध्ये सिद्धू कुमार यांना बोलवेल. त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, परंतु कॉमेंटेटरची भूमिका देखील चांगल्या पद्धतीने निभावताना दिसतात सिद्धू कुमार. तर थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत जो आवाज पोहोचेल तो सिद्धू कुमार यांचा असेल. तुझं वाइंडिंग नव्हतं तुझं वाइंडिंग केलं